पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मंजूर होणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाची संयुक्त अंतिम बैठक पार पडली। नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा कायदा आहे, तर जनसुरक्षा कायदा संविधानाचे अधिकार भंग करणारा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। जनसुरक्षा कायद्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार असंही आव्हाड म्हणाले। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा 2024 हा कायदा जुलैच्या अधिवेशनात सरकार मांडणार आहे। जनतेचं मत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून घेण्याचा आणि राज्यभर प्रचार प्रसिद्धी करून या कायद्याचा उद्दिष्ट आणि उद्देश सांगण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्राला केला। महाराष्ट्राच्या जनतेकडनं 12,000च्या वर सुधारणा आणि सूचना या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आल्या। हा जो कायदा आहे हा भारताच्या संविधानातले जे मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स, त्याचा भंग करणारा कायदा आहे। अतिशय घाणेरड्या पद्धतीने राबवला जाऊ शकतो आणि लोकांना याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो असा हा कायदा आहे, असं आमचं मत आणि आमचे विचार आम्ही मांडले होते। ह्या कायद्यामध्ये आता काही बदल सुचवलेले आहेत, सांगितलेले आहेत आणि ते अंतिमी करण्यात आलेले आहेत। आता हा कायदा हा फक्त कडव्या डाव्या संघटनांपुरता मर्यादित ठेवलेला आहे। त्याच्यातही आम्ही आता कडव्या डाव्या संघटना काय आहे हे डाव्या विचारसरणीचे आमचे जे मित्र आहेत त्यांचे